नमस्कार मंडळी. ईसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 5. आजची गोष्ट सिंह आणि उंदीर. आपल्याला माहितीच आहे. एकदा जंगलात जंगलचा राजा सिंह गाढ झोपलेला असतो. त्याच वेळी तिथं एक पिटुकला उंदीर खेळत असतो आणि खेळता खेळता सिंहाच्या अंगावर चढतो. सिंह जागा होतो आणि उंदराला पकडतो. आता मी तुला खाणार असं म्हटल्यावर उंदीर खूप गयावया करतो. म्हणतो, महाराज, कधीतरी मी तुम्हाला नक्की मदत करेन. सिंह म्हणतो, एवढासा तू मला काय मदत करणार आहेस? बरं ठीक आहे, चल सोडलं तुला. काही दिवसानंतर तो सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडतो. मोठमोठ्यांदा गर्जना करतो आणि तेव्हा तोच पिटुकला उंदीर येतो, जाळं कुरतडून सिंहाला सोडवतो. त्यानंतर जंगलचा राजा सिंह त्या पिटुकल्या उंदराचे आभार मानतो. गोष्टीतून बोध होतो, कोणालाही कमकुवत समजता कामा नये आणि गोष्टीतल्या उंदराप्रमाणे जो बोलतो तसा कृतीत उतरवतो तो श्रेष्ठ ठरतो आणि त्या श्रेष्ठ लोकांचा सन्मान अशा जंगलच्या राजाकडून केला जातो. जो श्रेष्ठ ठरतो त्याचंच अनुकरण इतर सगळे लोक करतात. म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि हेच सांगितलंय अध्याय 3 श्लोक 21. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रीकृष्णार्पणमस्तु.